तसेच बीडमध्ये विमानसेवा सुद्धा सुरू करण्याचं आदरणीय दादांचं स्वप्न होतं। त्यासाठी सुद्धा आवश्यक नियोजन आणि पाठपुरावा आमचा सुरू आहे। जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शाळा, विद्यार्थ्यांना इस्रो भेट, ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य साथी यासारखे उपक्रम, तसेच प्रधानमंत्री आवास योजना आपण इथे यशस्वीपणे राबवली आहे। बीड जिल्ह्यामध्ये यामध्ये रेकॉर्ड ब्रेक काम केलेलं आहे। महिला बचत गटांसाठी सामूहिक पॅकेजिंग आणि लेबलिंग युनिट तसेच बचत भवन उभारण्यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे। परळी, अंबाजोगाई, गेवराई, माजलगाव आणि वडवणी इथं सुद्धा या कामासाठी 4,31,00,000 निधींची तरतूद करण्यात आलेली आहे। बीडच्या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी 25 कोटींचं अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचं मंत्रिमंडळानं नुकतीच मंजुरी दिलेली आपल्या सगळ्याला माहिती आहे। त्याचबरोबर 7 तालुक्यांमध्ये प्रत्येकी 5 कोटी खर्चून तालुका क्रीडा संकुले सुद्धा विकसित केली जाणार आहेत। ऑलिम्पिक खशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं यंदाचं यजमानपद आपल्या बीडला मिळालेलं आहे। या स्पर्धेच्या आयोजनासाठी निधी जवळजवळ 19,50,000 वरून वाढवून तो जवळजवळ 50 लाखांपर्यंत करण्यात आलेला आहे। आदरणीय दादांची इच्छा होती की बीड शहर बारामतीप्रमाणे स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध व्हावं। त्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, नागरी सुविधा आणि मनुष्यबळ यांचा सविस्तर आढावा आम्ही या मीटिंगमध्ये घेतलेला आहे। बीड शहरासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की आम्ही सकाळीच कंकालेश्वर मंदिराला भेट दिलेली आहे, दर्शन घेतलेलं आहे। 12व्या शतकातल्या त्या या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धनासाठी आदरणीय दादांच्या पुढाकारानं पुरातत्व विभाग आणि जिल्हा नियोजन निधीतून एकूण 20 कोटीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे। त्यामुळे मंदिरात परिसरातील अतिक्रमण हटवून त्याचं संवर्धन आणि पर्यटन विकासाची कामं आता हाती घेण्यात येत आहेत। मी आज सकाळीच आपल्याला म्हणण्याप्रमाणे सगळीकडे पाहणी केलेली आहे आणि पुढील यंत्रणा राबवण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। तसेच आपल्याला माहिती आहे की परळी वैजनाथ विकास आराखडा सुद्धा मागेच दादांनी मंजूर केलेला होता। आपल्याला माहिती आहे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैजनाथ परिसरासाठी 301 कोटीपेक्षा अधिकच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर मंदिर परिसर विकसित केला जाणार असून धार्मिक पर्यटनाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे। त्यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील यामध्ये शंका नाही। सध्या वर्षभरामध्ये जवळजवळ 50 लाख भाविक दर्शनासाठी येतात। आगामी काळात यात वाढ होण्याची भरपूर शक्यता आहे आणि ही गृहीत धरूनच त्यासाठी त्या प्रकारचं नियोजन आम्ही करत आहोत। आपल्याला माहिती आहे की अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय आणि ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारासाठी 1,106 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। बीड जिल्हा रुग्णालयाचं 360 खाटांचं आधुनिक रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे। मी सकाळीच त्या ठिकाणी भेट दिली आहे। CSR फंडातून सुद्धा एका अत्याधुनिक कार्डियाक ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण सुद्धा आज करण्यात आलं। त्याचबरोबर बीडमध्ये 4.25 हेक्टर जागेवर नर्सिंग महाविद्यालय आणि वसतिगृहाची उभारणी करण्यात येणार आहे। आज सकाळीच बीडकरांच्या सेवेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं उद्घाटनही करण्यात आलं। त्यामुळे इथल्या प्रत्येक रुग्णाला तातडीची मदत मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे आणि त्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत। तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यातल्या 99,631 शेतकऱ्यांना सुमारे 712 कोटी कर्जमुक्ती देण्यात येत आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातल्या आणखी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल। त्यामध्ये एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे। KYC, आधार प्रमाणीकरण आणि पोर्टलवरील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याचे स्पष्ट निर्देश
प्रशासनाला दिलेले आहेत. बीडचा विकास हा केवळ भाषणांचा आणि घोषणांचा विषय नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून विकास घडवून आणण्याचा आमचा संकल्प आहे. आपल्याला माहिती आहे की दादांनी बीडचं पालकमंत्री पद हे स्वतःहून स्वीकारलेलं होतं, स्वतःहून मागून घेतलेलं होतं. आणि मला याची जाणीव आहे. मी बीडची पालकमंत्री झाले म्हणजे फक्त मंत्रिपदासाठी नाही, तर ती जबाबदारी आणि हे स्पष्ट मला त्याच्या जबाबदारीची जाणीव आहे आणि त्यामुळे हे मी स्वीकारलेलं आहे. मी मराठवाड्याची कन्या आहे, त्यामुळे बीड जिल्ह्याच्या मातीशी आणि इथल्या माणसांशी माझं तसं भावनिक नातं आहे. आदरणीय दादांनी ज्या जिल्ह्यासाठी जे विकासाचं स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीनं काम करेल. बीडच्या विकासात निधी, नियोजन किंवा प्रशासनाच्या पातळीवर कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही, याची मी आज आपल्याला ग्वाही देते. धन्यवाद. मात्र मागच्या काही कालावधीमध्ये विकास कामाची त्याला कुठेतरी वेगाने गती मिळालेली होती, ती थांबलेली पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा या सर्व कामाला गती मिळेल का आणि बीडची बारामती होईल का? बीडची बारामती सारखं बीड होईल असं. हा तेच. खरं तर या मीटिंगसाठी विलंब झालेला होता, पण त्याला काहीतरी कारणं होती. पण माझा संपर्क प्रशासनाशी कायमच होता, कारण मला याची जाणीव होती की रोज चाललेल्या गोष्टी, घटना यासाठी ही माझी जबाबदारी आहे आणि मी प्रशासनाच्या प्रत्येक गोष्टीसाठी संपर्कात होते. माझ्या मुंबईलाही बीड जिल्ह्याच्या संबंधित अनेक मीटिंग झालेल्या आहेत, त्यामुळे फक्त मी प्रत्यक्ष इथे नव्हते, पण मी माझा संपर्क रोजचा सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी होता. रात्री पाहिलं तुम्ही 10:30 वाजेपर्यंत तुम्ही लोकांची निवेदन स्वीकारले. तो एक गट्टा जमा झाला होता फार मोठा. लोकांचे किती प्रश्न येतात आणि त्यासाठी तुम्हाला वेळ देणं देखील गरजेचं आहे, कारण हे तुमच्याशी संपर्क होत हे वेळ वाढवून मिळवता बीड करणार आणि वारंवार तुम्ही जर दौरा केला तर कुठेतरी बीडच्या विकासाला आणि कायदा सुव्यवस्थेला देखील नक्कीच याच्यामध्ये खंड पडणार नाही, कारण इतके दिवस वेगवेगळ्या निवडणुका होत्या, वेगवेगळे माझी स्वतःची निवडणूक होती आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत होत्या. त्याच्यामुळे मला इथे प्रत्यक्ष येता आलं नाही. पण मी DPDCची मीटिंग पहिली ऑनलाईन घेतलेली होती, त्याच्यामुळे तिथेही खंड पडलेला नाही आणि रोज मी प्रशासनाशी कनेक्टेड असते. त्यामुळे अनेक प्रश्नांवरती ज्या काही गोष्टींचा मला आढावा घ्यायचा असतो किंवा मला काय आदेश द्यायचे असतात, सूचना द्यायच्या असतात, ते मी देत आहे. 2025 मध्ये अतिवृष्टी झालेली होती, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं होतं. मात्र पीक माझ्या वेळेस मिळाला नाही आणि अतिवृष्टीमध्ये जो पूल वाहून गेलेला आहे अद्यापही जसा तसे आहे. दादांनी पाहणी केली होती, पाहणी केलेले पूर्ण दुरुस्त होतील अशी अपेक्षा होती, मात्र अद्यापर्यंत दुरुस्त झाली नाही. लोकांची अडचण तशीच आहे. काल आणि आज आमची या सगळ्याच विषयांवरती बैठका झालेल्या आहेत. अनेक मागच्या गोष्टींचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या प्रकारच्या सूचना कामं पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. कारण माझ्याबरोबर सगळेच लोकप्रतिनिधी होते, त्यांनी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांनीच ज्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, जी काही कामं प्रलंबित होती त्या पूर्ण करण्यासाठी मी सूचना दिलेल्या आहेत. हां, त्यासंबंधी सुद्धा आमची काल चर्चा झाली आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी तशा सूचना दिलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. बस सुरेश, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश आभार. पुस्तक घेऊन आपल्याला शुभेच्छा देण्यात येत आहे. माहिती घेतील.